नमस्कार. आजच्या डे टू ब्लॉग सुरू करूया. एक सुंदर विचारांनी. दिवस किती व्यस्त असला तरी सुरुवात प्रेमाने केली की सगळं सहज होतं. सकाळी उठताच मी सगळ्यात आधी चपात्यांचं पीठ मळायला घेतलं. गरम गरम चपात्यांसाठी मऊ पीठ. दिवसाची पहिली तयारी. त्याचनंतर पटकन अंघोळ करून मी माझ्या नवऱ्यासाठी टिफिन बनवायला सुरुवात केली. त्यांची नोकरी हायब्रिड मोडमध्ये आहेच, म्हणजे 2 दिवस ऑफिस आणि 3 दिवस घरून. पण या आठवड्यात काम खूप असल्याने ते रोज रोज ऑफिसला जात आहे. आजच्या लंचला आणि टिफिनला मी बनवत आहे भेंडीची भाजी आणि चपाती. मी पटकन भेंडी चिरून भेंडीची भाजी बनवून घेतली. तेवढ्यात इशिता माझ्याकडे लक्ष देऊन पाहत होते की मम्मी कशी करते आणि कशी नाही. तेवढीच तिला उत्सुकता. लहान मुलांना शिकवता येत नाही, पण ते पाहूनच शिकतात. त्याच्यानंतर मी इथं चपात्या बनवायला सुरुवात केल्या. त्या दरम्यान ते ऑफिससाठी तयार झाले आणि मला मदत म्हणून टिफिन पॅक करायला त्यांनी मला हातभार लावला. छोटीशी मदत ही दिवस सुंदर करून जाते. आणि मग काय, त्यांनी मला टाटा केला आणि ते ऑफिससाठी निघाले. ते गेल्यावर मी पुन्हा किचन उरकायला काम सुरू केले. प्लॅटफॉर्म पुसला, भांडी धुतली आणि किचनही स्वच्छ केले. तेवढंच किचन स्वच्छ झाल्याचं सॅटिस्फॅक्शन. त्यानंतर मी घर साफ करायला सुरुवात केली आणि माझी छोटीशी इशिता माझ्या मागे-मागे. मी जिथे-जिथे जाणार ते तिथे-तिथे मागे-मागे. ती सगळं निरीक्षण करते. आता तर ती कॅमेऱ्यासोबतही खूप कम्फर्टेबल झालेली आहे. पूर्वी कॅमेरा ऑन केला की ती शांत बसायची, पण आता मस्त परफॉर्म करते. No, 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 no. आत्मविश्वास छोट्या-छोट्या क्षणातूनच वाढत जातो लहान मुलांचा, नाही का? तर मी इथं माझं परत काम पूर्ण करताना. मग मी आणि इशितानी दूध आणि बिस्किट खाल्ले. मग माझ्या लक्षात आले, की अरे मी कपडेच धुवायला नाही टाकले. सो मी कपडे घेतले आणि मी वॉशिंग मशीनला कपडे धुवायला टाकून दिले. त्याचनंतर मी एडिटिंगचं काम सुरू केलं. पण इशिता वारंवार मला डिस्टर्ब करत होती. मग आम्ही दोघींनीही लंच केला. मग पुन्हा एडिटिंगला बसले, तर अजूनच डिस्टर्ब करायला लागली. मला सारखं उठ-बस करायला लावलं तिने. मग मी खूप वेळास उठले. तिला काय हवं, काय नको ते बघितलं आणि बसले. पण माझं कामही खूप इम्पोर्टंट होतं आणि तिला बघणंही खूप इम्पोर्टंट होतं. सो मी तिला बघता-बघता माझं काम करायला लागले. पण नंतर तिने खूपच मला येड्यात काढलं. सो मग मी ठरवलं, की हिला झोपीच लावायचं. मग तिला मी झोपी लावता-लावता मीही कधी तिच्यासोबत झोपी गेले मलाही समजलं नाही. थोड्याच वेळात संध्याकाळी ते ऑफिसमधून परत आले आणि बॅग ठेवताच त्यांनी मला स्वयंपाकासाठी मदत मदत केली. आणि हो, आजचा डिनर टाईम रेकॉर्ड करायला मी विसरले, पण नेक्स्ट टाईम नक्की रेकॉर्ड करीन बरं का. तर इथं जेवण बनवण्यासाठी आम्ही एक मिक्स भाजी बनवायला सुरुवात केली. तर इथे मी पटापटा चॉपिंगची कामं सुरुवात केली. त्यांनी मला मला लसूण सोलून त्यांनी ते काहीतरी एक नवीनच प्रयोग करणार होते. मी म्हटलं, की "एक काम करा, तुम्हीच भाजी करा, आज मी चपात्या करते." सो त्यांनी ते काम हातात घेतलं आणि मला चॉपिंग करूच तर त्यांनी किचन वाटा साफ केला. तेवढ्यातच मी ठरवलं, की मी पडलेले भांडे सगळे धुवून टाकेन. नंतर मग ताण नको. आणि त्यांनी इथं भाजी करायला सुरुवात केली आणि मी इथे चपात्या लाटायला सुरुवात केली. जे आमचं 1 तासाचं काम होतं, दोघांनी मिळून केल्यामुळं ते अर्ध्या तासातच उरकलं. आम्ही दोघांनी सोबत बसून जेवण केलं आणि इशूही आमच्यासोबत जेवली. मग काय, जेवण झाल्यावर त्यांनी सांगितलं, "तू तुझं काम बाकीचं काम पूर्ण कर, मी इशिताला बघतो." आणि हे ऐकून मला अगदी हलकं झालं. मग मी शांतपणे व्हॉईस ओव्हर केला आणि दिवसाची तिथेच संपला. कुटुंब म्हणजे साथ आणि साथ असेल तर दिवस कितीही व्यस्त असला तरी सुंदरच. हा होता आजचा डे 2 व्लॉग. उद्या पुन्हा भेटूया नवीन दिवसाच्या नवीन गोष्टींसोबत.